झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास या मालिकेत सध्या महत्त्वाचं वळण आलंय। अखेर जान्हवी आणि जयंतची भेट झालीय। मात्र या दरम्यान जान्हवी बेशुद्ध पडताना दिसते आणि जान्हवीची तब्येत गंभीररित्या बिघडते, त्यामुळे घरातील सर्वजण चिंतेत असतात। दरम्यान नुकताच मालिकेचा नवीन प्रोमो समोर आलाय, ज्यामध्ये जान्हवी शुद्धीत येते आणि यामुळे सगळ्यांना आनंद होतो। जान्हवीला शुद्ध येताच ती सर्वांना ओळखते, पण जयंतने जानू अशी हाक मारल्यावर ती जयंतला म्हणते, तुम्ही मला जानू का म्हणताय? माझं नाव जान्हवी आहे। हे ऐकता जयंत आणि बाकीचे सगळे थोडे थक्क होतात। जान्हवीची स्मरणशक्ती गेल्याचं मालिकेत दिसून येतंय, मात्र ती फक्त जयंतलाच विसरलीये असं सध्या मालिकेतून दिसून येतंय। तर पुढे जान्हवीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळतो आणि तिचं लक्ष्मी निवासमध्ये भावना औक्षण करून स्वागत करते। यावेळी भावनासह सगळेच भावुक झाल्याचं पाहायला मिळतं। तर पुढे भावना म्हणते, जानू तुला आज घरी आलेलं बघून खूप छान वाटतंय। यावर जान्हवी म्हणते, तू असं बोलतेस जशी मी कुठेतरी गायब झाले होते। तर जान्हवी तिच्या आईला म्हणजेच लक्ष्मीला म्हणते, भावनाताई अशी दार अडवून उभी आहे जसं मी मॅरिड आहे आणि मला उखाणा घ्यायला सांगणार आहे, पण तू हे विसरू नकोस, माझं अजून लग्न झालेलं नाहीये। हे ऐकता सगळ्यांना धक्का बसतो। तर आता मालिकेत जान्हवी तिच्या भूतकाळाबद्दल सगळं विसरलीये आणि यासोबतच ती जयंतला देखील विसरलीये। तर आता जान्हवीची खरंच स्मरणशक्ती गेली असेल का, की मालिकेत आणखी कोणता नवीन ट्विस्ट येणार? यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला।